आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती. शिवजयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं जोरदार आयोजन. किल्ले शिवनेरीवरती मध्यरात्री चेंगराचेंगरीची परिस्थिती. चेंगराचेंगरीमध्ये काही शिवभक्त जखमी. अंबरखाना परिसरातल्या हत्ती दरवाजा गणेश दरवाजा दरम्यानची घटना. रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती. हिंगोलीमध्ये 15 क्विंटल रांगोळीतून साकारली भव्य रांगोळी. साताऱ्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात अघोरी नृत्याला विरोध. अघोरी नृत्याचा कार्यक्रम रद्द करा. तातडीनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. आता एका दिवसात निकाली निघणार 15 महसूल सेवा. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती महसूल मंत्र्यांची घोषणा. अजित पवारांचा एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना इशारा. अजितदादांचा आवाज फोटो वापरून व्हिडिओ बनवू नका, अन्यथा कारवाई करू. सुनील तटकरेंचा इशारा. भाजप नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भिवंडीच्या राजकारणाला नववळण. भिवंडीमध्ये शिवसेना भाजप विरोधात एकत्र लढणार की एकत्र होणार हे सुद्धा पाहावं लागतं. भिवंडी महापौर निवडणुकीला वेगळं वळण. ऐनवेळी भाजपनं उमेदवार बदलला. नारायण चौधरींच्या जागी स्नेहा पाटील भाजपचे उमेदवार. ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही. व्हीएसआर कंपनीची उड्डाणं बंद करा. जय पवार यांची मागणी. विमान दुर्घटनेला विमान कंपनी जबाबदार. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचा आरोप. निलेश राणेंचा वैभव नाईकांवर पलटवार. मच्छीमार हॉटेल व्यावसायिकांना आलेल्या नोटिशीवरून घमासान. निलेश राणेंच्या काळात नोटिसा आल्याचा नाईकांचा आरोप. बीएमसीची तिजोरी प्रभाकर शिंदेंकडे तर मुंबईकरांच्या शिक्षणाची जबाबदारी शिरवाडकरांना. महत्वाच्या समित्यांवर भाजपची पकड. किरीट सोमय्या घुसले मुंबईच्या फुले मंडईच्या गर्दीत. मोक्याच्या जागांवर बांगलादेशी घुसखोरांचा कब्जा. अतिक्रमण जपणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी. स्कूल बस चालकांचा संपाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून राज्यव्यापी बंदचा दिला इशारा. एमसीए सीईटी प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ. आता विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी. गलगोटियास वरून गालबोट. चीनी बनावटीच्या रोबोटिक डॉग बाबत विद्यापीठाची बनवेगिरी उघड. भारताच्या एआय क्षेत्रातील इनोव्हेशन विश्वासार्हतेला जबरदस्त धक्का. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. 20 देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि जागतिक तंत्रज्ञान कंपनीचे सीईओ परिषदेमध्ये एआय भविष्यावर मंथन करणार. एपस्ट्रीम प्रकरणी आरोपांचा सखोल तपास होणार. ब्रिटिश पोलिसांकडून समन्वय गट स्थापन. आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात. ठिकठिकाणच्या मशिदीमध्ये नमाजासाठी एकच गर्दी. नवख्या नेदरलँडची टीम इंडियाला जोरदार टक्कर देणार. शेवटच्या साखळी सामन्यामध्ये टीम इंडियाचा अवघ्या 17 धावांनी विजय.